नमस्कार मित्रांनो, रोज मला फोन येतात, मेसेज येतात आणि बऱ्याचशा महिला मंडळी आपल्या ऑफिसला येतात आणि जवळपास एकच प्रश्न सर्वजण विचारतात का दादा लाडकी बहीण योजनेची केवायसी चालू आहे की बंद आहे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न तो की दादा लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कधी सुरू होणार आहे. म्हणून आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून केवायसी चालू आहे की बंद, ई केवायसी संदर्भात नेमकी सत्य परिस्थिती कोणती आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती बघणार आहोत. सर्वांना एक गोष्ट स्पष्ट सांगतोय का आजच्या तारखेपर्यंत आतापर्यंत कुठलीही ई केवायसी संदर्भात अपडेट आलेली नाहीये. का नवीन केवायसी चालू आहे, नवीन केवायसी सुरू झालेली आहे, का दुरुस्तीची केवायसी चालू आहे, अशी कुठलीही प्रकारची शासनाच्या वतीने GR किंवा कुठलाही स्टेटमेंट आलेला नाहीये. बऱ्याचशा गोष्टी व्हॉट्सअपवर तुमच्याकडे न्यूज मधून बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत येत आहेत, त्या सर्रास अफवा आहेत. बघा मित्रांनो, 18 सप्टेंबर 2025 रोजी ई केवायसी ला सुरुवात झाली होती. त्यानंतर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही केवायसी सुरू होती. त्यामध्ये बऱ्याचशा महिलांनी आपली केवायसी केलेली आहे. बऱ्याचशा महिलांनी काही तांत्रिक अडचणी असतील त्याच्यासाठी केवायसी केलेली नाहीये. किंवा मला एक दोन महिला अशी भेटली ज्यांनी मला सांगितले की दादा जेव्हा केवायसी चालू झाली होती तेव्हा आम्ही बँकेत गेलो आणि बँकेमधून केवायसी करून घेतली. तर त्यांचा तिथे संभ्रम झाला की जी बँकेमध्ये केवायसी केली ती नक्की केवायसी कोणती होती. काहींना असं वाटतं की जी आम्ही बँकेमध्ये केवायसी केली ती केवायसी लाडकी बहीण योजनेची होती. मुळात ती योजना लाडकी बहीण योजनेची केवायसी नसून ती बँकेतली केवायसी होती. त्यानंतर बऱ्याचशा महिलांनी जी केवायसी केली होती त्या केवायसी मध्ये चुका होत्या, बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्याला परत दुरुस्त करण्यासाठी सरकारने संधी दिली. 6 फेब्रुवारी 2026 ला दुरुस्तीची केवायसी सुरू झाली आणि 30 एप्रिल 2026 पर्यंत ती सुरू होती. त्या केवायसी मध्ये ज्या महिलांनी केवायसी केली होती आणि केवायसी केल्यानंतर ज्या चुका झाल्या होत्या त्या केवायसी मध्ये आपल्याला दुरुस्त करायची होत्या. त्यावेळी सुद्धा काही महिलांनी केवायसी केली नाही. आणि बरंचसं बघायला घेतलं ना तर बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमीच नव्हती. त्या आशामध्ये राहिल्या की आम्हाला पैसे येत आहेत, चालू राहणार, लाभ चालू राहणार, या आशामध्येच त्यांना केवायसी काही केली नाही आणि केवायसी केल्याने कारणाने त्यांना तो लाभ मिळाला नाहीये. आताच्या घडीला एखादा कार्ड आलाय का महाआयडीचा, एक म्हणजे आता सध्या एक चालू आहे की महाआयडीचा कार्ड काढा, तुमच्या लाडक्या बहिणीची केवायसी चालू होईल, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला परत मिळतील. तर मित्रांनो, जे महाआयडीचं कार्ड आहे ते काढल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीचा कुठलाही लाभ मिळणार नाहीये. का सरकारने अजूनपर्यंत स्पष्ट केलेलं नाहीये का जर तुम्ही कुठल्याही गोष्ट केली किंवा काही केलं तर तुम्हाला लाभ मिळेल. ज्या दिवशी सरकार याच्यावर कुठला निर्णय घेईल. बऱ्याचशा महिला असं बोलतात की आम्ही दुरुस्तीची केवायसी केली होती, आम्ही पहिली सुरुवातीची सप्टेंबर महिन्यात, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये जी केवायसी चालू होती ती केली होती, तरी सुद्धा आम्हाला लाभ का येत नाही. तर बघा, ज्यावेळी तुम्ही ती केवायसी केली त्याच्यानंतर तुम्हाला दुरुस्तीची केवायसी करायची होती, बरोबर. त्यानंतर त्या अगोदर बघा, ज्यावेळी फॉर्म चालू आहे 1 जुलै योजना चालू झाल्यानंतर बऱ्याचशा महिलांना त्याच्यामध्ये काही नियम आणि अटी होत्या. जसं की तुमच्या घरामध्ये कोणी सेवानिवृत्त नसावा, सध्या गव्हर्नमेंट एम्प्लॉई कोणी नसावे, नोकरी करणारा कोणी नसावा, त्याचबरोबर जे निराधार योजनेचे पैसे येतात त्याचा लाभ नसावा, PM किसान योजनेचे जे पैसे मिळत असतील ते सुद्धा नसावे. आता तुम्हाला सांगतो, आता काही महिन्यापूर्वी निराधार योजनेची आपल्यासाठी केवायसी सुरू होती, PM किसान योजनेची केवायसी सुरू होती. या दोन्ही केवायसी मध्ये मी स्वतः बघितलं का बऱ्याचशा महिला या योजनेचा लाभ घेत आहे आणि सरकारने स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही जर एक योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसऱ्या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. बऱ्याचशा महिलांनी जे कागदपत्र दिले होते ते कागदपत्र सुद्धा अपूर्ण होते. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही महाराष्ट्रातली 15 वर्षापेक्षा जास्त रहिवासी असल्या पाहिजेत, तुमचं वय 21 ते 65 असलं पाहिजे. बऱ्याचशा महिलांनी एजबाह्य होत्या, बऱ्याचशा महिला महाराष्ट्राच्या बाहेरच्या होत्या. आणि स्पष्ट सांगायचं झालंच तर अजूनही केवायसी बाबत कोणतीही प्रकारची अपडेट आलेली नाहीये. केवायसी सध्याच्या स्थितीला बंद आहे. सध्याच्या स्थितीला कुठल्याही अफवांना बळी पडू नका. सध्या लाडकी बहीण ई केवायसीची केवायसी पूर्णपणे बंद आहे. भविष्यामध्ये याविषयी कोणती माहिती आली, GR आला तर आपल्या चॅनलच्या वतीने तुम्हाला आम्ही नक्की व्हिडिओ बनवून सांगू. व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल तर ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.